खालसा, देवी तुम्ही तुम्हाला असं जागं असलेलं पाहिलं म्हणून इथे आले. तुम्ही का जागता आहात? तुम्ही विश्रांती घ्यायची ना? हो, परंतु तुम्ही इथे अशा रात्रीच्या वेळी? हे बानूकडे गेले आहेत. अशा वेळी धडधडतं मला. काय होतं कळत नाही. डोळ्याला डोळा कसा लागेल. तुम्ही या देवी. मी तेच तेच बोलेन आणि तुम्हाला ते ऐकावं लागेल. खालसा, मला पूर्णपणे नाही तरी काही अंशी तुमची मनस्थिती कळत नाही का? परंतु असं सतत आत्मक्लेश करत राहणं तुमच्या प्रकृतीसाठी योग्य नाही. हो, पण या साऱ्याचा काहीतरी अंत असेलच ना? हो, आणि तो गोडच होईल अशी माझी खात्री आहे. तुम्हाला एक सांगायचंय देवी. संकोच नको, सांगा. नारद मुनी भेटून गेले. ते काय आहेत, कसे आहेत याची मला काही कल्पना नाही, पण या साऱ्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांनी मला एक मार्ग सुचवला आहे. जर मला बानूला जेजुरीतून बाहेर काढायचं असेल तर मला सारीपाठाचा खेळ खेळावा लागेल, आणि तोही तिच्यासोबत. तुम्ही काय ठरवता आहात? देवी, ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटले नाही? नाही, कारण तुम्ही दिवस रात्र जो विचार करता आहात त्याच अनुषंगाने हे सगळं काही घडतं आहे. आपण जसा विचार करू तशा घटना आकार घेतात. धारणा जितकी प्रगाढ तशी घटना आकार घेते. असेल कदाचित, पण हे सगळं एकेरी होतंय असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे सारीपाठाचा जर हा खेळ झाला तर बानूला मी सहज पराभूत करू शकते. असं असताना त्यांनी मला हा पर्याय का सुचवला असेल? कदाचित बानूला ठाऊक असेल हा सारीपाठाचा डाव. पण रानावनात राहणारी आहे ती. तिला कसा येत असेल सारीपाठ? ह्या जन्मात तिने कदाचित पाहिला नसेल सारीपाठ, परंतु गत जन्मात तिचा महादेवांशी काहीतरी ऋणानुबंध होता. याचा अर्थ तिला सारीपाठ ठाऊक आहे. पण तिला काय किंवा मला काय? गतजन्माचे स्मरण नाही, हो ना? हो, परंतु हा खेळ खेळताना तिला त्यातल्या काही गोष्टी आठवल्या तर? कसला विचार करता? याचा अर्थ सारीपाठ खेळलाच पाहिजे. हो, परंतु तिला कमी लेखून तुम्ही सारीपाठ खेळू नये असं मी सुचवेन. सूर्यदेवांनी मला सांगितल्याप्रमाणे कोणताही निर्णय घेताना मला विचार करायला हवा. तेव्हा सारीपाठ खेळायचा की नाही ह्याचा मला एकदा विचार करावा लागेल. ब्राह्ममुहूर्त जवळ आला आहे. आपण अंतःपुरात जाऊया आणि तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या संदर्भात श्री खंडेरायांशी बोलून घ्या. चला. महत्वाचं म्हणजे सारीपाठ या खेळातलं तुमचं कौशल्य हे निर्विवाद आहे. एक डाव देवी आणि तुम्ही हवं ते प्राप्त करू